विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे घटक क्रमांक 2 प्रयोजन विचार या घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपल्या या अभ्यासक्रमामध्ये भारतीय अभ्यासकाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि पाश्चात्य अभ्यासकाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने या दोन महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रयोजन आणि हेतू याविषयीची माहिती यापूर्वीच्या तासिकेमधून आपण पाहिलेली आहे. भारतीय अभ्यासकाने सांगितलेली प्रयोजन असोत अथवा पाश्चात्य अभ्यासकाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने असोत, या दोन्हीही प्रयोजनाचा विचार आपण दोन दृष्टिकोनातून करणार आहोत. ते म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोन आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोन. या दोन्ही दृष्टिकोनातून जेव्हा प्रयोजन विचार आपण समजून घेऊ तेव्हा साहित्याच्या प्रयोजनाचा विचार सर्वांगाने होऊ शकेल. सर्वप्रथम आपण भारतीय अभ्यासकाने जी साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. भारतीय अभ्यासकामध्येच यांना प्राचीन अभ्यासक किंवा संस्कृत अभ्यासक किंवा पौरात्य अभ्यासक असं म्हणूनही ओळखलं जातं. यांचा उल्लेख या विविध नावाने केला जातो. या भारतीय अभ्यासकामध्ये संस्कृत अभ्यासकामध्ये मम्मट यांचा प्रयोजन विचार हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. मम्मट यांनी त्यांच्या कारिकेमध्ये एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत. त्या प्रयोजनाचा विचार साधक बाधक पद्धतीने करणे अतिशय आवश्यक आहे. मम्मट यांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये एक कारिका सांगितलेली आहे. त्याला मम्मटाची कारिका असं म्हटलं जातं. या कारिकेच्या माध्यमातून मम्मट यांनी आपला हा प्रयोजन विचार विशद केलेला आहे, प्रतिपादन केलेला आहे. काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये जो प्रयोजन विचार मांडलेला आहे, जी कारिका सांगितलेली आहे, त्यामधील जी प्रयोजने आहेत हे पुढील प्रमाणे आहे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविधे शिवतेर रक्षते सद्य परिनिर्वर्ते कांता संमित योपदियुजे ही अशी संस्कृत कारिका आहे. याचं सहज सोप्या भाषेमध्ये पुढील प्रमाणे विवेचन संदर्भ ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये यश, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, अशुभ निवारण, आनंद आणि कांता संमित उपदेश अशी एकूण 6 प्रयोजने मम्मट यांनी सांगितलेली आहेत. या कारिकेमधून जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्याला मम्मट यांनी सांगितलेला प्रयोजन विचार असं म्हटलं जातं किंवा मम्मटांचा प्रयोजन विचार म्हणून ओळखला जातो. मम्मट यांनी हे जे 6 प्रयोजने सांगितलेली आहे या प्रयोजनाचा विचार जे आपण पूर्वी विशद केलेला आहे त्या 2 दृष्टिकोनातून करणे गरजेचं आहे. तो म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि दुसरा म्हणजे वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून. आणि याचबरोबर मम्मट यांनी त्यांच्या काळामध्ये जी ही प्रयोजने सांगितलेली आहेत ही सर्वच प्रयोजने आजच्या काळात, आधुनिक काळात
तंत्रयुगाच्या काळामध्ये ही प्रयोजने कितपत लागू पडू शकतात याचाही विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि अभ्यासक याच दृष्टिकोनातून हा विचार करतात. मम्मट यांचे हे जे एकूण 6 प्रयोजने आहेत, या 6 प्रयोजनाचा विचार आपणास लेखक आणि वाचक या दोन्हीही दृष्टिकोनातून करावयाचा आहे.